अर्ज दाखल करण्यासाठी आजचा मेगा डे आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12 नगराध्यक्ष पदासाठी तर 274 नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाले। आजचा दिवस शक्ती प्रदर्शन करण्याचा आहे आणि त्या अनुषंगाने जे उमेदवार आहेत ते शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात। त्यामुळे हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तिन्ही नगरपालिका निवडणुकीचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी अनेक पक्षांकडून मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शक्ती प्रदर्शन करत आहेत। दुसरीकडे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडून रांगा लागल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। राज्यात नगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील तीनही नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराकडून शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली दिसून येत आहे। मी सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते उमेदवार असतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे जे नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी गर्दी करत असले दिसून येत आहे। एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील तीनही नगर परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे कुठेतरी आज गर्दी होताना दिसत आहे। आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये महायुती त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत, तर काही जणांकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत। कळमनुरी असेल हिंगोली असेल या दोन्ही नगर परिषदामध्ये महायुती जे आहे ते सोबळावर लढणार आहे, तर वसमत जी नगर परिषद आहे त्याच्यावर जे आहे ते महायुती एकत्र म्हणून लढण्यास चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे। तर महाविकास आघाडीकडून जे आहे ते हिंगोली या नगर परिषदेचा उमेदवार काल जाहीर करण्यात आला होता, तर आज शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। तर कळमनुरी त्याचबरोबर वसमत या दोन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजूनही महाविकास आघाडीकडून निश्चित करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे कुठेतरी या महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करणार आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपर्यंत जे आहे ते 12 नगराध्यक्ष पदासाठी त्याचबरोबर 274 नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्याचबरोबर आज जे आहे ते शेवटचा दिवस असल्याने आज मोठ्या प्रमाणात जे आहे ते जे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।